विद्यार्थी मित्रांनो, तुम्हा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे. आज आपण इयत्ता 11वीचे अकाउंट या विषयाचे दुसरे प्रकरण सुरू करत आहोत. प्रकरणाचं नाव मी फळ्यावरती लिहिलेलं आहे. प्रकरणाचं नाव आहे मीनिंग अँड फंडामेंटल्स ऑफ डबल एंट्री बुक कीपिंग. की डबल एंट्री बुक कीपिंग ही जी एक पद्धत आहे हिशोब लिहून ठेवण्याची, त्या पद्धतीचा अर्थ आणि मूलतत्वे आपल्याला प्रकरण 2 मध्ये अभ्यासायचे आहे. मग आपण या प्रकरणामध्ये डबल एंट्री बुक कीपिंगचा अभ्यास करणार आहोत. मग मुलांनो, आपल्याला बुक कीपिंग म्हणजे काय हे माहिती आहे, कारण आपण पहिल्या प्रकरणामध्येच बुक कीपिंग म्हणजे काय हे अभ्यासलेलं आहे. की आज पैशाच्या उत्क्रांतीमुळे व्यापारात दररोज अनेक ट्रान्झॅक्शन्स घडत असतात आणि ह्या ट्रान्झॅक्शनची नोंद करून ठेवण्याची गरज भासू लागली. असे म्हणतात की माणूस हा जगातील सर्वात बुद्धिमान प्राणी आहे. तो कितीही बुद्धिमान प्राणी असला किंवा त्याची बौद्धिक क्षमता कितीही तल्लख असली तरी कालांतराने तो काही गोष्टी विसरतो, म्हणजेच कालांतराने काही गोष्टी त्याच्या विस्मरणात जाऊ शकतात. मग त्या विस्मरणात जाऊ नयेत यासाठी व्यापारी सुद्धा त्यांच्या व्यापारात ज्या दररोज ट्रान्झॅक्शन्स घडत असतात त्या ट्रान्झॅक्शनच्या नोंदी करत असतात. मग ह्या नोंदी करण्याच्या प्रक्रियेलाच बुक कीपिंग असे म्हणतात. Bookkeeping is a process of recording business transactions in the books of accounts in a very systematic manner. की अतिशय पद्धतशीरपणे अकाउंटच्या पुस्तकामध्ये आपल्या व्यवसायात ज्या ट्रान्झॅक्शन्स म्हणजे जे व्यवहार घडतात त्या व्यवहारांची नोंद करून ठेवण्याची एक प्रोसेस म्हणजे बुककीपिंग होय. मग बुककीपिंग म्हणजे काय हे आपल्याला माहितीच आहे. मग या प्रकरणामध्ये आपण बुककीपिंगचाच अभ्यास करणार आहोत. पण जेव्हा व्यापारामध्ये एखादी ट्रान्झॅक्शन घडते, मग ती ट्रान्झॅक्शन कोणत्या पद्धतीने लिहिली जाते याचा आपण या प्रकरणामध्ये अभ्यास करणार आहोत. की बुककीपिंग करण्याच्या 2 सिस्टीम्स आहेत किंवा 2 पद्धती आहेत, मेथड्स ऑफ बुककीपिंग. की आपल्या व्यापारामध्ये ट्रान्झॅक्शन घडल्यानंतर व्यापारी कोणकोणत्या पद्धतीने त्या नोंदी करून ठेवतात त्या पद्धतीलाच मेथड्स ऑफ बुककीपिंग असे म्हणतात. मुख्य 2 प्रकार आहेत, इंडियन सिस्टीम आणि इंग्लिश सिस्टीम. मग इंडियन सिस्टीमबद्दल थोडक्यात माहिती जाणून घेऊया. इंडियन सिस्टीम ही जी पद्धत आहे ही पद्धत फार पुरातन आहे, जुनी आहे, परंपरागत आहे. चाणक्य हा आपल्या आर्थिक व्यवहारांची नोंद करून ठेवत असे आणि चाणक्य याने अर्थशास्त्र नावाचे अतिशय प्रसिद्ध पुस्तक लिहिलेले आहे. म्हणजे इंडियन सिस्टीम ही फार पुरातन पद्धत आहे हे आपल्याला समजलं. ही पद्धत भारतामध्ये महाजनी देशीनामा या नावाने ओळखली जाते आणि या पद्धतीमध्ये भारतीय भाषेमध्ये हिशोब लिहून ठेवले जातात, जसे की मराठी, हिंदी, उर्दू, गुजराती, कन्नड अशा विविध भाषांमध्ये हिशोब लिहून ठेवले जातात. मग आपल्याला इंडियन सिस्टीमबद्दल माहिती मिळालेली आहे. आता हिशोब लिहून ठेवण्याची जी दुसरी पद्धत आहे इंग्लिश सिस्टीम, या सिस्टीमबद्दल माहिती जाणून घेऊया. इंग्लिश सिस्टीमचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार आहे सिंगल एंट्री सिस्टीम आणि दुसरा उपप्रकार आहे डबल एंट्री सिस्टीम. सिंगल एंट्री सिस्टीमनुसार असे मानले जाते की व्यवहारात एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनला एकच बाजू आहे असे मानले जाते आणि ही हिशोब लिहून ठेवण्याची शास्त्रोक्त पद्धत नाही. जे छोटे व्यापारी आहेत, लहान जे व्यावसायिक आहेत, ते सिंगल एंट्री सिस्टीमनुसार हिशोब लिहून ठेवतात. आता आपण जाऊया पुढे. डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय हे जाणून घेऊया. आपण डबल एंट्री सिस्टीम ही हिशोब लिहून ठेवण्याची जी पद्धत आहे त्या पद्धतीचा अभ्यास करत आहोत. की ही पद्धत नेमकी कुणी शोधून काढली त्याबद्दल चर्चा करूया. पहा, मी फळ्यावरती वाक्य लिहिलेलं आहे की This system owes its origin to Italian merchant Luca di Borgo Paciolo on 10 नोव्हेंबर 1494. या वाक्याचा अर्थ असा आहे की डबल एंट्री बुककीपिंग ही जी पद्धत आहे हिशोब लिहून ठेवण्याची, या पद्धतीचा शोध एक इटालियन मर्चंट की ज्यांचं नाव लुका डी बर्गो पॅसियालो आहे त्यांनी शोधून काढली. ती पद्धत त्यांनी 10 नोव्हेंबर 1494 रोजी शोधून काढली. म्हणून आज संपूर्ण जगभरामध्ये 10 नोव्हेंबर हा दिवस इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा केला जातो.
लुका डी बर्गो पॅसियालो हे एक इटालियन मर्चंट होते. शिवाय ते गणिताचे व तत्वज्ञानाचे अभ्यासकही होते आणि त्यांनी डबल एंट्री सिस्टीम या पद्धतीचा शोध लावला. आणि म्हणून तर लुका डी बर्गो पॅसियालो यांना फादर ऑफ अकाउंटिंग असे म्हणतात. मग नेमकी डबल एंट्री बुक किपिंग आहे तरी काय? तर व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन पक्ष किंवा दोन वस्तू किंवा दोन घटक किंवा त्या ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात. त्यापैकी एक डेबिट असतो तर दुसरा क्रेडिट असतो. यालाच डबल एंट्री सिस्टीम असे म्हणतात. म्हणजे लुका डी बर्गो पॅसियालो यांनी आपल्याला असे सांगितले की व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात. त्या दोन बाजूपैकी एक बाजू डेबिट असते तर दुसरी बाजू क्रेडिट असते. यालाच डबल एंट्री बुक किपिंग असे म्हणतात. म्हणजे डबल एंट्री बुक किपिंग म्हणजे काय हे आपल्याला समजलेलं आहे. आता आपण प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री बुक किपिंग की काही तत्वे काही नियम डबल एंट्री सिस्टीमची आपण जाणून घेणार आहोत. मी आधी फळ्यावर लिहिणार आहे. आपण डबल एंट्री बुक किपिंग ही जी हिशोब लिहून ठेवण्याची पद्धत आहे या पद्धतीचा अभ्यास करत आहोत. मग आपण प्रिन्सिपल्स ऑफ डबल एंट्री सिस्टीम अभ्यासणार आहोत की या सिस्टीमचे काही नियम काही तत्वे आपण अभ्यासणार आहोत पुढील मुद्द्यांच्या आधारे. मग आपण असं अभ्यासत आहोत की 10 नोव्हेंबर 1494 रोजी एक इटालियन मर्चंट लुका डी बर्गो पॅसियालो यांनी डबल एंट्री बुक किपिंग ही पद्धत शोधून काढली. म्हणून तेव्हापासून 10 नोव्हेंबर हा दिवस संपूर्ण जगभरामध्ये इंटरनॅशनल अकाउंटिंग डे म्हणून साजरा केला जातो. आणि लुका डी बर्गो पॅसियालो यांना फादर ऑफ अकाउंटिंग असे म्हणतात. डबल एंट्री सिस्टीमनुसार असे मानले जाते की व्यापारात जर एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन व्यक्ती किंवा दोन पक्ष किंवा दोन वस्तू किंवा दोन घटक किंवा त्या ट्रान्झॅक्शनला दोन बाजू असतात असे मानले जाते. त्या दोन बाजूंपैकी एक बाजू डेबिट असते तर दुसरी बाजू क्रेडिट असते. यालाच डबल एंट्री सिस्टीम असे म्हणतात. आणि ही पद्धत हिशोब लिहून ठेवण्याची शास्त्रोक्त पद्धत आहे असे मानले जाते. म्हणून तर संपूर्ण जगभरामध्ये आज याच पद्धतीने हिशोब लिहून ठेवले जातात. मग आपण डबल एंट्री सिस्टीम या पद्धतीचे काही प्रिन्सिपल्स म्हणजे तत्वे अभ्यासणार आहोत. पहिला मुद्दा आपण अभ्यासणार आहोत तो म्हणजे इन एव्हरी बिझनेस ट्रान्झॅक्शन देअर मस्ट बी मिनिमम 2 इफेक्ट्स डेबिट अँड क्रेडिट. या वाक्याचा अर्थ असा आहे की व्यवसायात जर एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये मिनिमम कमीत कमी 2 इफेक्ट्स असतात. त्यापैकी एक डेबिट असतो तर दुसरा क्रेडिट असतो. दुसरा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. 2 accounts means one is the receiver of the benefit and other is the giver of the benefit. की त्या दोन अकाउंट्स किंवा दोन घटकांपैकी किंवा दोन वस्तूंपैकी किंवा दोन व्यक्तींपैकी एक बेनिफिट घेणारा असतो तर दुसरा बेनिफिट देणारा असतो. तिसरा मुद्दा इफ वन अकाउंट इज डेबिटेड अदर अकाउंट मस्ट बी क्रेडिटेड. की आपण असा अभ्यासत आहोत की व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली की त्या ट्रान्झॅक्शनमध्ये दोन अकाउंट्स इन्व्हॉल्व असतात किंवा दोन वस्तू किंवा दोन घटक किंवा दोन व्यक्ती किंवा दोन पक्ष असतात. त्यापैकी एक डेबिट असतो तर दुसरा क्रेडिट असतो. मग त्यांचं असंच म्हणणं आहे की जर दोन घटक त्या ट्रान्झॅक्शनमध्ये इन्व्हॉल्व असतील तर त्या दोन घटकांपैकी एक डेबिट असतो तर दुसरा क्रेडिटच असतो. शेवटचा मुद्दा आपण अभ्यासणार आहोत. एव्हरी डेबिट हॅज अ इक्वल अँड करस्पॉन्डिंग क्रेडिट ऑफ द सेम अमाऊंट. की त्या दोन घटकांपैकी एक घटक डेबिट असतो तर दुसरा घटक क्रेडिट असतो. मग डेबिटचा घटक क्रेडिटच्या घटकावर समान रकमेने प्रभाव पाडतो. तसेच क्रेडिटचा घटक हा डेबिटच्या घटकावर समान रकमेने प्रभाव पाडतो. हेच आपल्याला चौथ्या मुद्द्यावरून समजलेलं आहे. मग या 4 मुद्द्यांच्या आधारे आपल्याला डबल एंट्री बुक किपिंग बद्दल सविस्तर माहिती मिळालेली आहे. आता आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स म्हणजे अकाउंटचे विविध प्रकार अभ्यासणार आहोत. आधी ते प्रकार मी फळ्यावर लिहिणार आहे. आपण पुढील उपघटक अभ्यासत आहोत तो म्हणजे क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट्स की अकाउंट्सचे वर्गीकरण.
किंवा टाइप्स ऑफ अकाउंट्स. अकाउंटचे विविध प्रकार आपण अभ्यासणार आहोत. पहा, अकाउंटचे मुख्य दोन प्रकार आहेत. पहिला प्रकार आहे पर्सनल अकाउंट आणि दुसरा प्रकार आहे इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटचे पुन्हा 3 उपप्रकार आहेत. नॅचरल पर्सनल अकाउंट, आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट आणि रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट. मग नॅचरल पर्सनल अकाउंटमध्ये कोणकोणत्या अकाउंटचा समावेश होतो? तर सर्व नैसर्गिक व्यक्ती ह्या नॅचरल पर्सनल अकाउंटची उदाहरणं आहेत. जसे की अमित's अकाउंट, सुमित's अकाउंट, सुनीताज अकाउंट, त्यानंतर अनिताज अकाउंट. आपण सर्व हे पर्सनल अकाउंटची उदाहरणे आहेत. म्हणजे नॅचरल की ज्या नैसर्गिक व्यक्ती आहेत त्या सर्व नॅचरल पर्सनल अकाउंटची उदाहरणे आहेत. दुसरा जो उपप्रकार आहे तो म्हणजे आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट, म्हणजेच कृत्रिम वैयक्तिक लेखी. या उपप्रकारामध्ये आपण मानवाने ज्या ज्या संस्था निर्माण केलेल्या आहेत त्या सर्व संस्थांचा समावेश आर्टिफिशियल पर्सनल अकाउंटमध्ये होतो. जसे की कुलकर्णी अँड सन्स कंपनी लिमिटेड, पुणे म्युनिसिपल कॉर्पोरेशन अकाउंट, त्यानंतर राधा स्पोर्ट्स क्लब अकाउंट. अकाउंट हा शब्द लिहिण्याची पद्धत आहे. बँक ऑफ अकाउंट किंवा बँक ऑफ इंडिया अकाउंट इज आर्टिफिशियल पर्सनल अकाउंट. त्यानंतर पर्सनल अकाउंटचा जो तिसरा उपप्रकार आहे तो म्हणजे रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंट, की प्रतिनिधित्व करणारे काही वैयक्तिक लेखे. जसे की आउटस्टँडिंग एक्सपेन्सेस अकाउंट, प्रीपेड एक्सपेन्सेस अकाउंट, प्री रिसिव्ड इन्कम अकाउंट ही रिप्रेझेंटेटिव्ह पर्सनल अकाउंटची उदाहरणे आहेत. जरी आपल्याला पर्सनल अकाउंटचे 3 उपप्रकार दिसत असले तरी आपण एकत्रित या सर्व उदाहरणांना पर्सनल अकाउंटचीच उदाहरणे असंच म्हणणार आहोत. आता अकाउंटचा जो दुसरा प्रकार आहे तो म्हणजे इम्पर्सनल अकाउंट, की ज्या अकाउंटमध्ये व्यक्तींचा समावेश होत नाही अशा अकाउंटला इम्पर्सनल अकाउंट असे म्हणतात. जसे की अवैयक्तिक लेखी. त्याचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार आहे रिअल अकाउंट आणि दुसरा उपप्रकार आहे नॉमिनल अकाउंट. की रिअल अकाउंटमध्ये आपल्या व्यवसायात ज्या ज्या ॲसेट्स आहेत त्या सर्व ॲसेट्स रिअल अकाउंटची उदाहरणे आहेत. जसे की कॅश अकाउंट, फर्निचर अकाउंट, गुडविल अकाउंट, मशिनरी अकाउंट, बिल्डिंग अकाउंट, कम्प्युटर अकाउंट, लॅपटॉप अकाउंट ही सर्व रिअल अकाउंटची उदाहरणे आहेत. आता जो दुसरा उपप्रकार आहे नॉमिनल अकाउंट. नॉमिनल अकाउंटचे पुन्हा 2 उपप्रकार आहेत. पहिला उपप्रकार आहे एक्सपेन्सेस अँड लॉसेस, की आपल्या व्यवसायात खर्च आणि लॉस झाला, नुकसान झाले तर ते नॉमिनल अकाउंटचंच उदाहरण आहे. जसे की आपण रेंट पेड केलं असेल, आपला खर्च झाला, सॅलरी पेड केली असेल, डिस्काउंट पेड केला असेल, डिव्हिडंड पेड केला असेल, हे नॉमिनल अकाउंटचंच उदाहरण आहे. नॉमिनल अकाउंटचा जो दुसरा उपप्रकार आहे तो म्हणजे इन्कम्स अँड गेन्स, की आपल्याला आपल्या व्यवसायात काही उत्पन्न प्राप्त झाले, काही लाभ झाला तर तेही उदाहरण नॉमिनल अकाउंटचंच आहे. जसे की आपल्याला रेंट मिळाले किंवा भाडं मिळालं, रेंट रिसिव्ड, डिस्काउंट रिसिव्ड, कमिशन रिसिव्ड, इंटरेस्ट रिसिव्ड ही सर्व उदाहरणे नॉमिनल अकाउंटची आहेत. म्हणजे आपल्याला या चार्टवरून असे समजले की अकाउंटचे मुख्य 2 प्रकार आहेत, पर्सनल अकाउंट आणि इम्पर्सनल अकाउंट. पर्सनल अकाउंटमध्ये आपण या सर्व उदाहरणांचा समावेश होतो हे अभ्यासलं. त्यानंतर इम्पर्सनल अकाउंटमध्ये आपल्या व्यवसायामध्ये ज्या ज्या ॲसेट्स आहेत ते रिअल अकाउंटची उदाहरणे आहेत आणि आपल्या व्यवसायात जो खर्च आणि इन्कम होतो ते नॉमिनल अकाउंटची उदाहरणे आहेत. मग आपण क्लासिफिकेशन ऑफ अकाउंट सविस्तर शिकलो आहोत. मग आता आपण गोल्डन रूल्स शिकणार आहोत. मी आधी फळ्यावर गोल्डन रूल्स लिहिणार आहे. आपण अकाउंटचे विविध प्रकार अभ्यासले, जसे की पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट. मग या अकाउंट्सबद्दल डेबिट आणि क्रेडिटचे काही जे रूल्स आहेत त्यांचा आपण अभ्यास करणार आहोत. मग उपघटकाचं नाव मी फळ्यावरती लिहिलेलं आहे, गोल्डन रूल्स ऑफ डेबिट अँड क्रेडिट. की आपण या प्रकरणामध्ये डबल एंट्री सिस्टीमचा अभ्यास करत आहोत आणि डबल एंट्री सिस्टीमनुसार आपल्या व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर त्या ट्रान्झॅक्शनमध्ये 2 अकाउंट्स इन्व्हॉल्व असतात. त्यापैकी एक डेबिट असतो तर दुसरा क्रेडिट असतो. मग याचाच आपण अभ्यास करत आहोत.
मग पर्सनल अकाउंट, रिअल अकाउंट आणि नॉमिनल अकाउंट बद्दल डेबिट आणि क्रेडिटचे कोणते नियम आहेत हे आपण अभ्यासत आहोत. रूल्स, नियम आपण अभ्यासत आहोत. रूल्स म्हणजे नियम, पण त्या नियमांना गोल्डन रूल्स म्हणलेलं आहे. म्हणजे हे रूल्स नुसतेच रूल्स नसून ते आपल्या दृष्टीने ॲज अ कॉमर्स स्टुडंट म्हणून हे रूल्स गोल्डन आहेत, सोनेरी. मग पर्सनल अकाउंट बद्दल डेबिट आणि क्रेडिटचा काय नियम आहे पाहूया आपण. डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. की आपण आताच अभ्यासलं पर्सनल अकाउंटमध्ये व्यक्तींचा समावेश होतो. मग जी व्यक्ती रिसिव्हर आहे तिला डेबिट द्या आणि जी व्यक्ती गिव्हर आहे, देत आहे, तिला क्रेडिट द्या पर्सनल अकाउंटच्या नियमानुसार. आता रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आपण रिअल अकाउंटमध्ये सर्व ॲसेटचा समावेश होतो हे आताच आपण अभ्यासलेलं आहे. मग आपल्या व्यवसायात ज्या ॲसेट येतील त्यांना डेबिट द्या आणि आपल्या व्यवसायातून ज्या ॲसेट जातील त्यांना क्रेडिट द्या, असा नियम रिअल अकाउंटचा आहे. पहा, डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. त्यानंतर नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. नॉमिनल अकाउंटमध्ये आपल्या व्यवसायात जे खर्च होतात आणि जे इन्कम होतात त्याचा समावेश होतो. मग आपल्या व्यवसायात जर खर्च आणि नुकसान झाले काही तर त्याला डेबिट द्या आणि आपल्या व्यवसायात उत्पन्न झाले किंवा काही लाभ झाला आपल्याला तर नॉमिनल अकाउंटच्या नियमाप्रमाणे क्रेडिट द्यावे. मग आपल्याला तिन्ही अकाउंटचे नियम समजलेले आहेत. पर्सनल अकाउंटचा नियम आहे डेबिट द रिसिव्हर, क्रेडिट द गिव्हर. रिअल अकाउंटचा नियम आहे डेबिट व्हॉट कम्स इन, क्रेडिट व्हॉट गोज आउट. आणि नॉमिनल अकाउंटचा नियम आहे डेबिट ऑल एक्सपेन्सेस अँड लॉसेस, क्रेडिट ऑल इन्कम्स अँड गेन्स. मग आजच्या तासाला आपण डबल एंट्री सिस्टीम म्हणजे काय हे सविस्तर अभ्यासलेलं आहे. पुढील तासाला आपण आपल्या व्यवसायात एखादी ट्रान्झॅक्शन घडली तर ती ट्रान्झॅक्शन डबल एंट्री सिस्टीमनुसार कशा पद्धतीने सोडवायची याचा आपण अभ्यास करणार आहोत. धन्यवाद.